पालघर जिल्ह्यातील बोईसर रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत रेल्वे प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. प्रवाशांना वर्तमानपत्रात समोसे देणाऱ्या 2 कॅन्टीनवर कारवाई करत त्या सील करण्यात आल्या आहेत. बोईसर रेल्वे स्थानकावर दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते आणि त्यामुळे स्थानकावरील खाद्यपदार्थ स्वच्छ आणि आरोग्याच्या नियमानुसार असणे गरजेचे आहे. मात्र कॅन्टीनमध्ये समोसा चक्क वर्तमानपत्रात ठेवून प्रवाशांना दिला जात असल्याच्या तक्रारी रेल्वे अधिकाऱ्यांना मिळाल्या होत्या. तक्रारीची दखल घेत रेल्वे अधिकाऱ्यांनी थेट घटनास्थळी जाऊन कॅन्टीनमधून समोसा मागवला. यावेळी समोसा वर्तमानपत्रात ठेवून दिल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित 2 कॅन्टीनवर कारवाई करत त्या सील करण्यात आल्या. दरम्यान खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात ठेवणे किंवा गुंडाळणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. वर्तमानपत्राच्या शाईतील कागदातील काही रासायनिक खाद्यपदार्थांच्या संपर्कात येऊन शरीरात जाण्याचा मोठा धोका असतो. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत कडक कारवाई सुरू असतानाच बोईसर रेल्वे स्थानकावर झालेल्या या कारवाईमुळे इतर खाद्य विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रवाशांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड न करता रेल्वे स्थानकावरील सर्व खाद्य विक्रेत्यांची नियमित तपासणी आणि नियमांचे पालन करण्याची मागणी प्रवाशांकडून होते आहे.